नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. राजकुमार घरी आल्यानंतर मोनिकाला म्हणत असतो खंडा मेला म्हणून. आता मोनिका जसं तिला माहिती नाही असंच रिॲक्ट होत असते आणि म्हणत असते, बापरे, तो खंडा मेला म्हणजे कधी मेला, कसा मेला, कुठे मेला आणि त्याला कोणी मारलं. आणि त्याचबरोबर राजकुमार म्हणू लागतो, हो तो मेला. मग आता मोनिका म्हणू लागते, बापरे, हा खंड्या म्हणजे भैरवीनेच मारला. म्हणजे जे सारंगला तिने इंजेक्शन द्यायला आणलं होतं तेच इंजेक्शन खंड्याला तिने दिलं. त्या दिवशी मी गेले होते त्या दिवशी खंड्या हा तिथे झोपलेला होता. म्हणजे अगदीच बरोबर आहे, ह्या भैरवीनेच इथे खंड्याचा काटा काढला आहे असं आता मोनिका म्हणत असते. आणि त्यानंतर राजकुमार तिला विचारतो, काय ग, काय झालंय, अशी कुठे हरवलेली आहेस, तुझं लक्ष कुठे आहे. तेव्हा मोनिका म्हणत असते, नाही नाही, कुठे हरवले, अरे तू काय तो खंड्या मेला ह्या सगळ्या गोष्टी बोलत राहिलायस, तू काही जरा डोक्यावर पडलायस का. एवढ्या दिवसाने घरी आलायस, बायकोशी कसं दोन शब्द बोलायचं, तिच्याशी गप्पा मारायच्या, ते सर्व काही सोडून दिले आणि त्यानंतर सतत कंटिन्यू म्हणतो की खंड्या खंड्या म्हणून. काय चाललंय काय तुझं, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. मग आता राजकुमार म्हणू लागतो, हो का, असं आहे तर हो, मग जा पटकन त्या सारंगला जरा बघून ये, सारंगशी थोडंसं बोलून ये. ती आणि ती आई सुद्धा राजकुमार राजकुमार म्हणून माझ्याकडे तुंतुन लावते, असं म्हणून तो आता सारंगला भेटायला खोलीमध्ये गेलेला असतो. दुसरीकडे मोनिका आता एकटक पाहत असते आणि म्हणू लागलेली असते, खरं तर आता काही झालं ना तरी एका गोष्टीचा मात्र विचार केला पाहिजे, ह्या भैरवी वजेवर जरा बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. खंड्या मरताना नेमकं त्याने काय सांगितलंय काय नाही ह्या सर्व गोष्टी भैरवी वजेलाच माहिती आहेत, बाकी कोणालाही माहिती नाही. नाही नाही नाही, मला गाफील राहून अजिबातच चालणार नाही, असं आता ती बोलू लागते. दुसरीकडे आपण पाहतो आता हा राजकुमार सारंगला भेटण्यासाठी आलेला असतो. पाहतो तर काय, तिथे सावली असते. मग सावली म्हणत असते, राजकुमार सर तुम्ही आलात का. तेव्हा तो म्हणत असतो, कसा आहे सारंग. तेव्हा ती म्हणत असते, आत्ताच मी त्यांना औषध दिलेलं आहे, औषध घेऊन ते झोपले आहेत, असं आता इकडे ती सांगत असते. तेव्हा राजकुमार सर तुम्ही असे अचानकच कुठे गेला होतात आणि त्याचबरोबर काही बोलला नाहीत किंवा काही सांगितलं सुद्धा नाही. तेव्हा तो म्हणत असतो, ह्या सारंगच्या अशा पद्धतीने अपघात झालाय ना, ही गोष्ट मात्र मला आता सहनच होत नाही. त्याचबरोबर सारंग कधी बरा होईल हे सुद्धा खूपच जास्त पाहणं गरजेचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो सावली म्हणत असते, बघा ना त्यांची अवस्था कशी झाली. मग आता इथे राजकुमार लगेचच म्हणत असतो, मी काय म्हणतो सावली, एवढे दिवस कुठे होतीस ग, एवढी वर्ष तू कुठे होतीस. अगं एकदा तरी ह्या भावाला तुला फोन करावासा नाही वाटला का, एकदा सुद्धा ह्या भावाकडे तुला यावंसं नाही वाटलं का. अगं मला भाऊ मानतेस ना तू, मग जर मला भाऊ मानतेस तर ह्या भावावर इथे विश्वास नव्हता का ग तुला. फक्त तुझ्याकडे आनंदाची गोष्ट आहे एवढंच काय ते सांगितलं, त्यानंतर मात्र तू काहीच सांगितलं नाहीस. का अशी वागलीस ग सावली, ह्या भाऊ एवढा तुला परका आहे का, का असं केलंयस, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो. तेव्हा मात्र इथे आता सावली म्हणत असते, हे बघा राजकुमार सर, आत्ता मी ह्या गोष्टी नाही सांगते. अगं पण तू एवढी वर्ष कुठे होतीस, काय होतीस हे तर सांगणार नाही का. हो सांगणार ना, पण आत्ता नाही, हे सगळं बोलण्याची ही वेळ अजिबातच नाही, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र लगेचच राजकुमारला तो सगळा काही भूतकाळ आठवतो. कारण राजकुमारने सावलीला विचारलेलं असतं की तुझा मुलगा तो अबीर कुठे आहे. मग आता लगेचच आपण इथे पाहतो तेव्हा राजकुमारला भूतकाळातलं सगळं काही आठवू लागतं. भैरवीने सांगितलेलं असतं की ती सावली तुझ्या बाळाच्या मृत्यूला जबाबदार आहे. तेव्हा तिलोत्तमाने सुद्धा सांगितलेलं असतं की तुझ्यामुळे इथे राजकुमार आणि अमृताचं बाळ गेलेलं आहे. त्यानंतर मात्र इकडे त्याने सावलीवर लक्ष ठेवायला खंड्या अरेंज केला होता आणि खंड्याने सांगितलेलं होतं सावलीला वेदना कळा सुरू झाल्यात. त्यानंतर तिलोत्तमाने सावलीला बाहेर काढलेलं. मग आता त्यानंतर इथे सावलीच्या जुळ्या बाळापैकी एका बाळाला त्याने पळवलं आणि हे सगळं राजकुमारला आठवू लागलेलं असतं. मग आता सावली म्हणू लागते, काय झालं राजकुमार सर, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा राजकुमार म्हणू लागतो, हो सगळं ठीक आहे, काळजी करण्याची गरज नाही ना. हो हो, अजिबातच काळजी वगैरे करण्याची
काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलणं झाल्यानंतर इथे मात्र सावली म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, सगळं ठीक आहे. हो, पण मला ना त्याला भेटायचं होतं, तुझ्या मुलाला. तुला सांगू का सावली, खरं तर आम्ही कळत नकळत बऱ्याचदा तुझ्या मुलाला भेटलो आहे, पण तेव्हा मात्र त्याला मला कुठे माहिती होतं की तो तुझा मुलगा आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे राजकुमार म्हणत असतो, खरं सांगू सावली, खरं तर तुम्हाला इथे भाऊ मानलंस, आणि भाऊ मानून सुद्धा मी तुझ्यासाठी कोणत्याच कसल्याच गोष्टी कधी करू शकलो नाही, यातच मला फार वाईट वाटतंय. तेव्हा मात्र सावली म्हणत असते, राजकुमार सर प्लीज तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. हे बघा, आता मनामध्ये अशी खंत अजिबातच ठेवू नका, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यानंतर मात्र आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला हा म्हणत असतो, राजकुमार मुलं आले ना तर मला मात्र नक्कीच भेटायला सांगा, काही जरी झालं ना तरी सुद्धा मला मात्र मुलांना भेटायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा सावली म्हणत असते, हो तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी नक्कीच मुलं आले का तुम्हाला भेटायला सांगेल, असं म्हणून आता लगेचच तिथून राजकुमार निघून गेलेला असतो. तेव्हा सावली विचार करू लागलेली असते, हे सगळं जे होतंय ते अगदी बरोबर होतंय का, अगदी योग्य होतंय का, कारण काही गोष्टी इथे चुकीच्या व्हायला नको, असं सुद्धा आता इकडे तिच्या मनामध्ये विचार सुरू असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला अमृता आता किचनमध्ये असते. मग अमृता किचनमध्ये असताना तिथे आता सावली जाते आणि सावली अमृताला बोलत असते. तेव्हा मात्र इथे ती विचारत असते, सुशिला वहिनी कुठे आहेत, सुशिला वहिनी दिसत नाही आहेत. तेवढ्यातच आता तिथे आलेली असते ती, म्हणजे तिथे आलेला असतो तो म्हणजेच की बबलू. मग आता बबलू आल्याबरोबर इथे तो अमृता वहिनीला म्हणत असतो, अमृता वहिनी मला ना तुमच्यासोबत इथे थोडंसं अर्जंटमध्ये बोलायचं आहे, प्लीज मी इथे घेऊन जाऊ का, असं सुद्धा आता इकडे तो तिला म्हणत असतो. तेव्हा मात्र इथे अमृता म्हणत असते, काय झालंय बबलू, काय बोलायचं आहे, बोल ना जे काही बोलायचं आहे ते. तेव्हा बबलू म्हणत असतो, वहिनी आत्ता इथे नाही बोलता येणार आहे, प्लीज आत्ता माझ्यासोबत चला ना बाहेर. तर इथे मात्र सावली म्हणत असते, हो तुम्ही जा, पण अमृता वहिनी मला सुद्धा तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. मला एक गोष्ट सांगा, राजकुमार सर आलेत आणि मला एक गोष्ट सांगा, ज्या कधी काळी तिलोत्तमा आई तुमच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभ्या राहायच्या आणि त्यानंतर मात्र आता मोनिकाला इकडे त्यांनी घरामध्ये सून बनवून आणलं, मग तरी सुद्धा तुम्ही मात्र काहीच कसं बोलला नाही येत, आणि त्याचबरोबर इथे आई तुमच्या पाठीशी कशा काय खंबीरपणे उभ्या राहिल्या नाहीत, तेच मला काही केल्या समजत नाही. त्यावर आता इथे मोनिका म्हणत असते, अमृता म्हणत असते, खरं सांगू का तुला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आईने बऱ्याचदा टोकण्याचा प्रयत्न केला, पण आई नातवांच्या बाबतीत किती हळव्या आहेत हे तुला माहिती ना. तुला सांगते, इथे जेव्हा ती आली ना त्यावेळेला मात्र इथे ना सगळं काही चित्रच वेगळं होतं. कारण तुला सांगते, इथे शुभ्रा त्यांच्याबरोबर होती आणि शुभ्रा त्यांच्याबरोबर असल्या कारणाने ना इथे आईंचं काही चाललंच नाही आहे, आणि आईने मात्र एका झटकातच त्यांना माफसुद्धा करून टाकलं, असं सुद्धा आता इकडे अमृता सावलीला सांगू लागलेली असते. आणि तुला सांगू, आईंचा इथे शुभ्रावर फार जीव आहे, असं सुद्धा ती बोलत असते. आता बबलू विचार करू लागलेला असतो, मला हे सगळं वहिनींना ताबडतोब सांगायचंय, पण सावली वहिनीला सोडतच नाहीये. तेव्हा लगेच आता धावतच जातो आणि अमृता वहिनीला म्हणत असतो, चला ना अमृता वहिनी, चला ना प्लीज, लवकरात लवकर चला, कारण मला तुमच्याशी फार महत्त्वाचं लवकरात लवकर बोलायचं आहे, असं सुद्धा तो इथे बोलू लागलेला असतो. मग आता त्यावेळेला सावली म्हणत असते, ठीक आहे तुम्ही जा, जे काही बोलायचं आहे ते बोला, पण सुशिला वहिनी कुठे आहे तेच मला कळत नाहीये, सुशिला वहिनी अजून तरी कशा आल्या नाहीत ह्या सुद्धा गोष्टी इथे समजत नाहीत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलणं इथे सुरू असताना आता लगेचच सावली म्हणत असते, आता मला एक गोष्ट सांगा, मुलं शाळेतून आल्यावर त्यांना खायला वगैरे काय द्यायचं आहे. त्यावर आता अमृता म्हणत असते, तू नको काळजी करूस, मुलांना काय खायचं द्यायचं काय नाही हे सगळं काही मी पाहते, तू सारंगकडे लक्ष दिलंस तरी सुद्धा चालेल, असं सुद्धा आता इथे अमृता बोलू लागलेली असते. त्यानंतर बबलू म्हणत असतो, वहिनी चल ना यार प्लीज, मला ताबडतोब तुझ्याशी फार महत्त्वाच्या विषयावर बोलायचे, खूप जास्त बोलणं हे गरजेचं आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही झाल्यानंतर सावली म्हणत असते, हो का तुम्हाला एवढं सगळं काही बोलायचंय, पण इथे नाही का बोलायचं, म्हणजेच तुम्ही माझ्यापासून
काही इथे लपून ठेवताय का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर लगेचच आता इकडे अमृता म्हणत असते, नाही ग, तुझ्यापासून काय आणि कसलं लपून ठेवणार आहेत, काही तुझ्यापासून लपून ठेवायचं नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता आपण पाहतो अमृता आणि त्याचबरोबर बबलू हे आता दोघेही जण बाहेर आलेले असतात आणि दोघेही जण बाहेर आल्यानंतर इथे आता ते बोलायला सुरुवात करत असतात. बबलू म्हणत असतो, आता ना इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय असं विचारल्याबरोबर आता इकडे ते म्हणत असतात, कारण हे बघा, इथे ना जी सुशिला वहिनी आहे ना, ती सुशिला वहिनी 2 दिवसासाठी बाहेर गेलेली आहे. अशी कशी अचानकच बाहेर गेली, असं इकडे ते विचारतात. आणि त्यावेळेला मात्र असं ते म्हणत असतात की माहीत नाही कशी बाहेर गेली. आणि त्याचबरोबर मला तर आता सावली वहिनीला काय सांगावं काय नाही, ह्या सगळ्या गोष्टींना अजिबातच समजत नाहीत. खूपच टेन्शन आलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता इकडे अमृता म्हणत असते, आता तर मला असं वाटतंय की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सगळ्या सावलीला सांगून टाकाव्या. कारण जर एकदा सावलीला सगळं काही सांगितलं ना, तर मग सगळं व्यवस्थित होईल. पण आता बबलू म्हणत असतो, पण तिलोत्तमा मॅडमच्या विरोधात जाऊन आपण सावलीला हे सगळं काही कसं सांगू शकतो, आपण ह्या सगळ्या गोष्टी सावलीला नाही सांगू शकत आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच मोनिका म्हणत असते, हो ते सुद्धा अगदीच खरं आहे, पण मला असं वाटतंय की सावलीपासून हे सगळं काही इथे लपून ठेवायला नको. पण लपून नाही ठेवायचं तर मग काय करायचं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी समोर आणायच्या, ते सुद्धा मला इथे अजिबातच समजत नाहीये. बबलू म्हणत असतो, चल आत्ताच्या आत्ता जाऊया आणि सावलीला सांगूया की सारंगदादाचं आणि त्याचबरोबर सुशीला वहिनी ह्या दोघांचं सुद्धा लग्न झालं नाहीये. पण जर सावलीला हे सगळं समजलं तर सावली मात्र इथे टेन्शनमध्ये जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी सावलीला समजता कामा नये. कारण जर इथे हे सगळं काही समजलं ना, तर इथे मात्र सावली खूप जास्त धक्क्यात जाईल आणि ती स्वतःला इथे पश्चाताप करून घेईन. तिला असं वाटेल की नाही, इथे मी लग्न करून इथे फसलेली आहे आणि त्याचबरोबर मी अशा पद्धतीने सगळं केलंय, त्यामुळे आता मला ती स्वतःला गिल्ट फील करून घेईल, असं सुद्धा व्हायला नको. आणि त्याचबरोबर नंतर जर हे सगळं काही सारंगला समजलं की आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे सावलीला सांगितल्यात, तर त्याला सुद्धा वाईट वाटेल, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. सोबतच प्रेक्षकांनो, एवढंच नाही तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला राजकुमार हा भैरवीकडे आलेला असतो आणि भैरवीकडे आल्यानंतर तिच्यावर तो आवाज चढून बोलण्याचं काम करत असतो. त्यावेळेला मात्र राजकुमार म्हणत असतो, मार्क्स म्हणत असतो, काय चाललंय, तुमची हिंमत कशी झाली अशा पद्धतीने बोलण्याची. त्यावेळेला मात्र इकडे आता तो म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता इथून लांब व्हायचं, समजलं, एक शब्द आणि एक अक्षर सुद्धा माझ्याशी काहीच बोलायचं नाही, कळलं का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे आता लगेचच राजकुमार म्हणत असतो, भैरवी मला एक गोष्ट सांग, एक खंड्याची जिम्मेदारी तुमच्यावर सोपवायला दिली होती. जर खंड्याची जिम्मेदारी इथे तुमच्यावर सोपवायला दिली होती आणि ती जिम्मेदारी तुम्ही इथे व्यवस्थित पाळली नाही, तुम्हाला काय म्हणायचं, असं कसं कोण वागू शकतं, तेच मला काही केल्या कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर लगेच आता भैरवी म्हणत असते, अरे तू हे सगळं मला का विचारतोयस आणि ह्या सगळ्या गोष्टी तू मला का सांगतोयस, मुळात हे बघ, ह्या सगळ्या गोष्टीशी माझा काही संबंध नाहीये. आणि आणखी मुळात एक दुसरी गोष्ट, हे बघ, तेव्हा मार्क्स म्हणत असतो, तुम्ही जरा लिमिट क्रॉस करून बोलताय. तेव्हा पुन्हा एकदा राजकुमार त्याला ओरडून बोलतो आणि म्हणत असतो, माइंड युअर बिझनेस, कळलं. तर आता इथे तिलोत्तमा ही तिच्या बेडरूममध्ये असते आणि तिलोत्तमा बेडरूममध्ये असताना लगेचच सावली तिच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन आलेली असते. सावली आल्याबरोबर म्हणत असते, माफ करा, त्याचं काय ना, अमृता वहिनी इथे बाहेर आहेत आणि अमृता वहिनी बाहेर असल्या कारणाने ना इथे मी खरं तर त्यांनाच पाठवणार होते आणि त्याचबरोबर इथे सुशिला वहिनीसुद्धा नाही आहेत घरात आणि मोनिका वहिनी नाही आहेत, त्यामुळे खरं तर तुमच्या नाश्त्याला इथे वेळ व्हायला नको ना, म्हणून मी इथे तुमच्याकरिता चहा आणि नाश्ता घेऊन आलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे आता तिलोत्तमा म्हणत असते, एवढे सगळे काही एक्सप्लेन करण्याची आणि त्याचबरोबर एवढ्या सगळ्या काही कारणं सांगायची गरज नाहीये. तेव्हा ती म्हणत असते, नाही तरी सुद्धा तुम्हाला असं वाटेल की मी आलेली आहे म्हणून. मग हे सर्व काही झाल्यानंतर सावलीचं लक्ष समोर असलेल्या चंद्रकांतच्या फोटोकडे जातं आणि चंद्रकांतच्या फोटोकडे लक्ष गेल्यानंतर लगेचच आता सावली त्या फोटोकडे पाहतच असते. तिलोत्तमा तिच्याकडे पाहते आणि तिलोत्तमाला कळतं की हिला आता चंद्रकांतच्या फोटोकडे पाहून काय वाटत असेल. दुसरीकडे आपण पाहतो राजकुमार म्हणू लागतो, खरं खरं सांगा, खंड्या मरताना त्यानं काही
सांगितलंय का, तो काही बोललाय का, मला सगळ्या गोष्टी इथे माहिती पाहिजेत. त्यावर आता भैरवी म्हणत असते, एक मिनिट, तू वेडा आहेस का? हे बघ, त्याने असलं काहीच सांगितलेलं नाहीये किंवा तो असं काहीच बोलला नाहीये. अरे तो कोमात होता आणि कोमात असल्या कारणाने तो लगेचच मरून गेला. मग ह्या सगळ्या गोष्टी तू आम्हाला कशा सांगेल? आणि तुला काय वाटते, आम्ही वेडे आहोत का, आम्ही मूर्ख आहोत का? त्यावर तो म्हणत असतो, नाही, असं अजिबातच नाही, पण तरी सुद्धा इथे मला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत असं तो म्हणत असतो. कारण खंड्या सावलीबद्दल, तिच्या पोराबद्दल, तिच्या पोरीबद्दल काही जर बोलला असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी मात्र इथे तुम्ही मला सांगायच्या आहेत समजलं, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र भैरवी म्हणत असते, हे बघ, तुझ्या त्या बायकोमुळे, कोणती, तुझी मोनिका, आणि त्याचबरोबर तुझ्यामुळे जे काही मी निस्तारले आणि ज्या ज्या काही गोष्टी इथे मी केलेल्या आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी इथे आता मी स्वतः भोगलेल्या आहेत. आणि त्यामुळे इथे तू आता ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे प्रश्न अजिबातच तू मला विचारायचे नाही, समजलं, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र आता तो म्हणत असतो, ते सगळं ठीक आहे, पण तरी सुद्धा जर माझ्यापासून काही लपवत असाल आणि मला जर काही सांगण्याचा तुम्ही इथे प्रयत्न करत नसाल तर गाठ माझ्याशी आहे, हे सुद्धा तेवढंच तुम्ही ध्यानात ठेवा, असं सुद्धा तो आता इकडे स्पष्टपणे बोलू लागलेला असतो. पण ही भैरवी वजे मात्र त्याच्याशी इतकं आणि अशा पद्धतीने बोलत होती की काही विचारूच नका. मग आता भैरवी म्हणत असते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगते, हे बघ, ह्या असल्या भाषेमध्ये इथे माझ्याशी बोलायचं नाही, समजलं तुला? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू ज्या काही कामाला गेला होतास ना, ते तुझं काम झालं का, असं स्पष्टपणे आता इकडे ती विचारत असते. त्यावर तो म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी आणि हे सगळं काही सांगण्यासाठी मी अजिबातच तुमच्यासाठी अनसरेबल नाहीये, समजलं, असं सुद्धा आता इकडे त्या दोघांचं सुरू असतं. मग आता इथे हा तर थोड्या वेळासाठी गप्प बसलेला असतो, पण आता मात्र राजकुमारचा पुन्हा एक प्रश्न असतो आणि तो म्हणजेच की खरं खरं सांग, मला स्पष्टपणे एक उत्तर हवं आहे, आणि ते म्हणजेच की इथे सारंगचा अपघात कसा झाला, सारंगचा ऍक्सिडेंट करण्यामागे इथे भैरवी वजे तुझा तर हात नाही ना, असं स्पष्टपणे आता इकडे राजकुमारने भैरवीची दुखरी नस दाबलेली असते आणि तिला ह्या सगळ्या गोष्टींचा जाब विचारलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे जेव्हा राजकुमार हे सर्व काही विचारतो त्यावेळेला मात्र इकडे भैरवी आता शांत बसलेली असते आणि राजकुमारला त्याच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा इथे आता मिळालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सावळ्याची जणू मी सावली, कारण खूपच इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू आणि त्याचबरोबर अपडेट्स या मालिकेचे असणार आहेत आणि खूप जास्त इंटरेस्टिंग वळणावर मालिका सुद्धा जाऊन पोहोचलेली आहे.